हाय, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मन भरून स्वागत. तर सगळ्यात पहिलं सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पहिला गुरु आपली आई असते, नंतर आपले शिक्षक असतात आणि नंतर मग आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल राहणार आहे. चला तर मग इथं मी ठेवलेला आहे माझ्यासाठी चहा बनवायला आणि चहा प्यायचा आणि नंतर मग कामाला सुरुवात करायची. तर स्पेशल चहा आहे, ह्याच्यामध्ये मी मलाई ॲड केलेली आहे. चहा पिल्यानंतर एनर्जी येते. आणि कढई जी आहे ती गरम झालेली आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण एक पळी तूप ॲड करणार आहोत. तूप जे आहे ते गरम झाले. तर आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी मी रवा टाकणार आहे आणि रवा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हलकासा तांबूस रंग, जास्त रवा भाजायचा नाही. तर तुम्ही बघू शकता रव्याचा हलका असा कलर जो आहे तो चेंज दिसत आहे. रवा जो आहे तो भाजलेला आहे. तर आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता काय करायचं आहे, ह्याच कढईमध्ये आपल्याला बेसन जे आहे ते पण भाजून घ्यायचे. बेसन जे आहे ते मिनिटभर आपण मोठ्या गॅसवरती सतत हलवत त्याला भाजलेलं आहे, 2 मिनटं फक्त. तर आता आपण याच्यामध्ये तूप ॲड करत आहोत. तर मी याच्यामध्ये 2 पळी तूप घातलेलं आहे. इथं गॅस जो आहे तो बारीक करायचा आपल्याला. बारीक गॅसवरती ह्याला भाजून घेऊया. ह्याच्यामध्ये मी आणखी थोडंसं तूप जे आहे ते ॲड करते. मी काजू आणि बदाम तुकडे टाकणार आहे ह्याचे बारीक असं. म्हणजे ह्याच्यामध्ये हे काजू आणि बदाम जे आहेत ते पण व्यवस्थित असे भाजून निघतात. जोपर्यंत बेसनचा कलर असा गोल्डन येत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. तर लाडूला कलर येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकतोय आणि हळद टाकून परत याला हलवून घ्यायचं असं. बेसन जे आहे ते व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. तर आता आपण ह्याला गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून देऊया. इथे मी रवा जो आहे तो थोडासा मोठा रवा होता, त्याच्यामुळे मग मी त्याला थंड झाल्यानंतर मिक्सरवरती वाटून घेतलेला आहे. त्याची बारीक पावडर बनवून घेतलेली आहे. आणि असं केल्यानंतरच ते लाडू जे आहेत ते छान लागतात. नाहीतर मग जाडसर रवा जर ठेवला तर ते असं दाताखाली असं म्हणजे असं निब्बरपणा लागतो त्याच्यामुळे. आणि सगळं मिश्रण व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग आपण साखर ॲड केलेली आहे. हे साधारण 1 किलो चे लाडू होतात. सगळे मिळून साखर, रवा आणि बेसन पीठ सगळं मिक्स करून. तर याच्यामध्ये साखर जी आहे ती मी थोडीशी 1 किलोला 250 ग्राम कमी साखर घातलेली आहे. बरोबर घातली तर ते जास्तच गोड होतं त्याच्यामुळे. आणि हे सगळं साहित्य जे आहे ते थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर लाडूचं जे पीठ आहे ते असं
असं फुगल्यासारखं होतं आणि छान लाडू बनतात. तर इकडं मी लाडू बनवत होते आणि श्रीची पण मध्येच लुडबुड होती, मम्मी मी करणार, मी हे करणार, मी ते करणार, मला पण लाडू करू दे. पण त्याचं असं असतं आणि छोटे मुलं घरामध्ये म्हणल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी असणारच. तर आज स्वामींसाठी स्पेशल लाडू बनवायचे होते नैवेद्यासाठी. लई दिवसापासून इच्छा होती माझी, भरपूर दिवसापासून इच्छा होती की बाबा आपण नैवेद्यासाठी स्वामींचे आवडीचे लाडू बनवायचे. पण कधी ती धोंड्याचा महिना होता ना, तेव्हापासून मला अशी इच्छा होती की आपण नैवेद्यासाठी बेसनाचे लाडू बनवायचे. तर आज तो योग आलेला आहे, स्वामींनीच तो योग आणून दिलेला आहे आणि मस्त असे बेसनाचे लाडू झालेले आहेत. तर बेसनाचे लाडू झाल्यानंतर मग मी पूजा करायला घेतलेली आहे. चला तर मग. तर आपण आज गुरुपौर्णिमेचे महत्त्व जाणून घेऊया आणि गुरुपौर्णिमा का करावी. तर सगळेच पूजा करतात, पूजेविषयी काही माहिती सांगायची आज गरज नाही, त्याच्यामुळे मग म्हणलं आपण गुरुविषयी थोडीशी माहिती सांगावी, गुरुपौर्णिमेविषयी थोडीशी माहिती सांगावी. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिनही मानला जातो, म्हणून ह्याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमा का करावी? गुरुच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, ज्ञान, विवेक आणि समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून, जीवनातील अज्ञान, दुःख आणि नकारात्मकता दूर व्हावी म्हणून गुरुपौर्णिमा करावी. आध्यात्मिक प्रगती आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुलभ व्हावा म्हणून गुरुपौर्णिमा करावी लागते. गुरुचे आशीर्वाद मिळून जीवनात यश, सुख, शांती आणि समाधान लाभावी म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. तर तुम्ही गुरुपौर्णिमेला कोणता जप करू शकता? तुम्ही जर गुरु केला असेल तर त्या गुरूंनी जो तुम्हाला म्हणजे मंत्र दिला आहे तो तुम्ही करू शकता. नाहीतर मग श्री स्वामी समर्थ हे 108 वेळेस करू शकता, किंवा ओम नमः शिवाय किंवा जय जय राम, कोणताही तुम्हाला ज्या देवाचा जप करायला आवडतो तो तुम्ही जप करू शकता. तर छोटीशी माहिती जशी मला जमेल तशी मी सांगितलेली आहे. तर आपण आता गुरुस्तोत्र म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला तर मग बाय बाय. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य.